संध्याकाळचे 5:30 वाजलेत. मी ब्रह्मगिरी पर्वतावर आहे. मी आणि माकडं सोडले तर सध्या डोंगरावर कुणीच नाहीये. पण माकडांना खाली यायचं नव्हतं म्हणून मी निघालो एकटाच. अंधार तर नुसता झपाझप वाढत चालला होता. ट्रेक करून मन भागलं नव्हतं म्हणून काही कलावंत इथं कवायती करत होते. भूताच्या पिक्चर मध्ये जिथं भूत अचानक येतात अशाच रस्त्यातून मी जात होतो. या खुर्चीवर जो कोण बसलेला असेल तर भावा तिथंच बसून राहा, आपण नंतर कधीतरी भेटू असं न बोलता संदेश दिला आणि मी चिंगाट पळत सुटलो. बरंच खाली आल्यावर दिसली एक फॅमिली आणि काही मुलं. मग गप्पा टप्पा मारत त्यांच्या बरोबरच खाली आलो. खूप जास्त भूक लागली होती. मी ऑर्डर केला साबुदाणा वडा. सरप्राइझिंगली तो खूप चांगला होता. अजून काहीतरी खायचं म्हणून चालता चालता एक पाववडा घेतला. शोधला तर देवही सापडतो म्हणतात, पण या पाववड्याच्या आतमध्ये मला बटाटे सापडत नव्हते. कदाचित तिकडे असंच बनवत असतील. बिन बटाट्याच्या वड्याने दिलेल्या मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी तात्याला बोललो एक मसाला दूध द्या. तात्या लगेच चहा बनवायला लागले. प्रदीर्घ वाट पाहून मला दूध सुपूर्द करण्यात आलं. डॉर्मेटरी मध्ये नवीन काका आले होते. त्यांच्या फोनचं स्टोरेज खाली करून दिलं तर ते म्हणे चांगला इंजिनियर आहेस. खूपच स्ट्रॉंग वासाची मॉस्किटो अगरबत्ती या बाबांनी लावली होती. त्या वासानं मी मरेल की डास याच विचारानं मला झोप लागून गेली.